हे यार या ठिकाणी बघा आम्ही आहे ना भरपूर या ठिकाणी होय भरपूरवरून नर्मदा परिक्रमा मार्गाची आजची सुरुवात करत आहे। आज आहे ना 12 तारीख आहे 12/3/2026 या ठिकाणी आम्ही इथे थांबलो होतो। हे मुक्तिधाम आहे ना या ठिकाणी आणि इथे आहे ना एक आहे ना धर्मशाला आहे या ठिकाणी भरपूर आणि जय बजरंग बलीचं मंदिर आहे या ठिकाणी थांबलेलो आणि इथून आम्ही आता सहस्त्रधारा छोट्या म्हणजे सहस्त्रधारा आहे त्या ठिकाणी चाललेलो आहे इथून आणि तिथून पुढे भरमान घाट असा मार्ग आहे मैयाच्या बाजूनेच आहे आणि एक सकाळी असल्यामुळं थोडं वरून चाललो आहे म्हणजे मैयाच्या बाजूनीच दैवार असल्यामुळं थोडंसं वरून चाललो आहे। आता नर्मदे हर दे हर या ठिकाणी बघा आपण भरपूरवरून आहे ना भरपूरवरून पुढे आल्याच्यानंतर आपल्याला इथं बर्गी डॅम आहे ना या डॅमचं काम चालू आहे या ठिकाणी आणि नवीन डॅमचं काम चालू आहे नर्मदा मैयाच्या ह्याच्यात नवीन डॅम आहे तो आपल्याला उत्तर तटावरती सुद्धा लागलेला असेल त्यावेळेस आहे ना आपल्याला थोडं रोडनी जाण्यासाठी मार्ग होता आणि आपण आत्ता आहे ना जे दक्षिण तटावरती आहे ना बिलकुल किनाऱ्यामार्गे आणि हे डॅमचं जे मटेरियल पडलेले आहे त्या डॅमच्या मशनरी वगैरे हे जे आहेत ना ते हे डॅमच्या इथून जे आपल्याला सर्व डॅमचं म्हणजे डॅमचं जेवढे कामं चालू आहे ह्या साईडला आहे आणि आपण थोडंसं फक्त भरपूरवरून 1 किलोमीटर अंतर आहे 1 किलोमीटर अंतरावर थोडंसं का आपल्याला आहे ना नर्मदा मैयाचा थोडा किनाऱ्यामार्गे पण आहे पण सकाळी सकाळी थोडंसं दैवार असल्यामुळं थोडंसं बाजूनी थोडं म्हणजे 200 मीटर फक्त आणि या ठिकाणावरून आपण चाललेलो आहे आणि इथे नर्मदा मैया दिसणार आपल्याला लगेच थोडं पुढं गेल्यावर फक्त डॅमचं काम चालू आहे इथे सर्व अशा मशनरी या ठिकाणी आणि इथे समोर पाहिलं तर नर्मदाची या ठिकाणी इथे डॅमचं काम चालू आहे नर्मदे आणि आता आपल्याला जायचं आहे ना ते आहे ना सहस्त्रधारा जिथे आहे ना भेडाघाटसारखं आहे ना एक धारा आहे फक्त ह्या छोटा वॉटरफॉल आहे मोठा नाही त्या ठिकाणी चाललो आहे आपण तिथून आपण ब्रह्मणघाट या ठिकाणी जाणार नर्मदे यार भरपूरून आल्याच्यानंतर बघा इथं डॅमचं काम चालू आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी हा नर्मदा परिक्रमा आम्ही दक्षिण तटावर उत्तर तटावर पण होतो आणि या ठिकाणी असं जायचं ह्या मार्ग या गावाच्या बाजूने नर्मदे हे आरोग्य मैया नर्मदा मैयाचे दर्शन आपण घेऊ शकता या ठिकाणावरून आणि ज्या ठिकाणी ना आपण चाललेलो आहे ना आता सहस्त्रधारा या ठिकाणी चाललेलो आहे थोडा वॉटरफॉल आहे आणि हे नर्मदा परिक्रमा असं मार्ग आहे या ठिकाणी तर आपणही त्या देवतटावरून गेलो होतो त्यावेळेसही काम चालू होतं भरपूर आता जे फक्त त्यावेळेस किनाऱ्यामार्गे जायला थोडं भेटलं नव्हतं पण ह्यावेळेस बिलकुल किनाऱ्यामार्गे आलेलो आहे ह्या ठिकाणावरून आणि आता आम्ही चाललो आहे ते एक सहस्त्रधारा आणि भरमान घाट या ठिकाणी चाललेलो आहे नर्मदा मैया किनाऱ्यावर नर्मदे या ठिकाणी बघा आम्ही वॉटरफॉल आहे या ठिकाणी एक आहे ना बाबळीचं झाड आहे या झाडाखाली मस्त बसलेलो आहे आणि आमचं मॅगी बनवायचं इथे काम चाललेलं आहे ते मॅगी बनवणार तर आचार्य मॅगी बनवतो आहे आणि आम्ही खाण्याचं काम करतो नर्मदे हर या ठिकाणी बघा हा आश्रम आहे बरोबर मैयाच्या याच्यात आम्ही थांबलेलो आहे या ठिकाणी बसून चाय पितोय श्रीहरी आश्रम गोरे गाव आहे छोटं गाव आहे पिपरियाच्या पुढं धुवाधारपासून पुढं आल्याच्या नंतर इथं श्रीहरी आश्रम आहे वर तो डोंगरावरती माथ्यावरती दिसतो ना तो आश्रम आहे वर चढण्यासाठी परिक्रमा असेल ना तकलीफ होते म्हणून हे बघा हे आजी आजोबा दोघंजण आहे ना सेवा देतात इथे या ठिकाणी बघा यांच्यासाठी लायकच काय हे
मतलब परिक्रमा करणं असे असे आम्हाला या किनाऱ्यामार्गे असे असे भक्त भेटतात ना. किती किती वर्ष 30 वर्षापूर्वी परिक्रमा केलेली या ठिकाणी. 30 वर्षापूर्वी या ठिकाणी नर्मदे. अरे बाबा हम आ गए, अब ऐसे बोला नहीं था। अच्छा तो यहाँ सही हम है मैं नर्मदे यार. या ठिकाणी बघा आम्ही श्रीहरी आश्रम या आश्रमावरती चाय प्रसादी घेऊन आम्ही निघालो. हे बाबाजी सेवा देतात आणि या ठिकाणी परिक्रमावासींसाठी आणि वरती आश्रम आहे, भरपूर छोटा आश्रम आहे पण चांगले. इथं बरोबर मैयाच्या इथं बनवलं आहे त्यांनी, कारण परिक्रमावासीला एवढं वर चढायला आहे ना तकलीफ होऊ नये म्हणून त्यांनी खालीच बनवलं या ठिकाणी मस्त. आणि इथेच त्यांची एक छोटीशी चूल बनवली जेवण्यासाठी बनवण्यासाठी. हे बघा या ठिकाणी मस्त बनवतात. इथे आपण स्वतः बनवा ते म्हणतात, हाताने बनवा, राहा झोपा. मैया आहे एक, मैया बी आहे. मैया बघा पाण्याच्या इथं बसलेली आहे, आपली सेवा करते हे बी मैया या ठिकाणी. आणि हे सगळे सेवा करतात. वरती छोटा आश्रम आहे या ठिकाणी. आणि आता आम्ही हे दर्शन घेऊन इथं श्रीहरी घाट म्हणलं तरी जमेल. आणि या ठिकाणावरून आम्ही पुढे आता ब्रह्मण या ठिकाणी चाललेलो आहे. नर्मदे हर माताजी, नर्मदे हर, नर्मदे हर. वय पण भरपूर है. उम्र कितना रहेगा आपका? अरे हमारी तो बहुत हो गई 50, हो गए हम 90 साल के। 90 साल. हाँ हाँ सेवा कर रहा है वो। 90 साल की. बांधलं मैयाच्या दगडाची भिंती बांधली. बघा. हाँ। आणि ही जी भिंत बांधतात ना मैयाचे छोटे छोटे दगडी जमा करून आणतात, थोडे थोडे रस्तात, ते पण तुम्हाला दाखवतो कसे बांधतात. बघा हे मैयाच्या याच्यामध्ये आहे ना. हाँ। हे बघा हे मैयाचेच दगडी आणतात असे आणि एक 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 असे बघा असे लावतात आणि ही भिंत तयार करतात. पण ज्या वेळेस मैयाचं जल आणि पाणी भरपूर आहे ना त्यावेळेस हे सगळं सपाट होणार. बघा मेहनत गेली कामाला. आणि असं बनवलं आहे बघा इथे ठेवण्यासाठी. हा एक कप्पा बनवला आहे, हा एक कप्पा बनवला आहे. बघा कसे बनवतात असं. परत इथे खिडकी बनवणार असे बनवतात. आणि एवढे भारी बनवलं इथे बघा. इथं त्यांची राहण्याची इथं दुपारची आहे ना हे दुपारी आहे ना विश्राम करतात. आणि इथे बघा इथे चूल बनवली, इथे एक एक्स्ट्रा बनवून ठेवलेली. इथल्या इथंच बनवतात सगळं. हे किती भारी बनवलं आहे इथे या ठिकाणी. आणि इथं देवी सगळ्या गोष्टी आहेत या ठिकाणी. हे बघा बघा इथे असं बनवलं एक चूल, इथे एक बनवलं आहे. हे बघा इथे असं बनवून आहे ना या ठिकाणी. बघा असं थोडं थोडं दगडी इथे एक कप्पा बनव. म्हणजे हे सगळं आहे ना आपल्या थोडं थोडं बघा याच्यातून माती काढणार. याच्यातून हे बघा याच्यातून इथून माती आणणार, गाळ तयार करणार आणि थोडं थोडं बनवणार. आणि असं वरून आहे ना एक मकाचं हे टाकले. सावली पण एवढी थंड सावली लागते ना मकाची या ठिकाणी. जे मकाचं ताटी बनवलेली आहे मकाचीच. आणि एवढीच हां भले भारी. आणि तिथे मोठी पिंड पण आहे ओम नमः शिवाय वरती पण भरपूर आहे. आणि मैया किनारीचे बराबर. नर्मदे हर, नर्मदे दे यार. या ठिकाणी बघा आम्ही आहे ना आता गुरुपूरवरून ब्रह्मणपर्यंत जाणार आहे. त्या ब्रह्मण आणि गुरुपूर याच्या अंतरामध्ये ना मला 5-7 घाट लागणार आहेत. आत्तापर्यंत आम्ही 3 घाट क्रॉस करून आलेलो आहे. तर अजून किती लागतात बघूया. करंगोरी पास केलेलं आहे. आता छोटं एक गाव आहे ते पास करून आता किनाऱ्यामार्गेच आमची परिक्रमा आहे. भरपूर दिवस झाले ही किनाऱ्यामार्गेच परिक्रमा चालू आहे या ठिकाणी. आता आम्ही पुढे चाललो आहे ब्रह्मण या ठिकाणी. आणि असा थोडासा किचकट आणि कठीण आणि थोडा तो कठीण मार्ग पार करत करत चाललेलो आहे. थोडा 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 घेत या ठिकाणी नर्मदा माई किनाऱ्यामार्गे चढ उतार असं करत 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 या ठिकाणी. आत्ता वाजलेत 11 तरी ऊन तेज व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि या ठिकाणी बघा असं वर चढून वर जायचं. आणि परत आपण आपल्या गावाच्या शेती आहे त्याच्यात थोडीशी पगदंडी दिलेली आहे त्या लोकांनी चालण्यासाठी. त्या मार्गे चाललेले आहे. आणि नर्मदा माई आमच्या बाजूने चाललेली आहे या ठिकाणी. नर्मदे नर्मदे यार. या ठिकाणी बघा शेर नदी संगम आहे. सगुण घाट
सगुण घाट आहे, शेर नदी संगम या ठिकाणी आहे. आणि आपल्याला ही नदी आता क्रॉस करायची आहे, तर भरपूर लांब ठिकाणी जावं लागेल. पण बघूया नाव येते का, कारण नावेवाटी क्रॉस करायला लागते. पण इथे कोण दिसत नाही या ठिकाणी. हिचे नर्मदा मैया जी आहे, आम्ही शेर नदीच्या इथे उभा आहे. ही पण भरपूर मोठी नदी आहे. नर्मदा मैयाची सहाय्यक नदी पण मानली जाते या ठिकाणी. नर्मदे हर ते यार या ठिकाणी बघा, आम्ही आहे ना आता आहे ना भरमान खुर्द जो आहे ना दक्षिण तटावरती आहे. भरमान खुर्द, भरमान हे आहे ना उत्तर तटावरती आहे. भरमान खुर्द या ठिकाणी चाललेलं आहे. तर आम्हाला आहे ना एक सहस्रधार लागणार. सहस्रधार पहिली लागणार दक्षिण तटावरती, जी भरमान या ठिकाणी आहे. आणि आम्ही दक्षिण तटावरून चाललेलो आहे. आणि हे बटरफ्लाय आहे ना, हे बटरफ्लाय एवढे उडतात ना, एवढे आहेत ना, हे बा भरपूर आहेत. आणि हे आमच्या संख्ये चालत असतात. पण छोटे छोटे किडे भरपूर आहेत या ठिकाणी. नर्मदा माई किनारी आता दक्षिण तटावर चाललेलो आहे या ठिकाणी. आणि आम्हाला भरपूर दिवस झाले या ठिकाणी. तसा 5वा महिना चालू आहे. 5व्या महिन्यामध्ये आज जवळजवळ 11 तारीख आली. 3 चौक 12, 130, 132, 33 दिवस झाले. आणि किनाऱ्यामार्गे भरपूर दिवस लागतात परिक्रमा करायला. आणि तुमची 3 महिन्यामध्ये किंवा 2.5 महिन्यामध्ये किनाऱ्यामार्गे परिक्रमा पूर्ण नाही होऊ शकत या ठिकाणी, कारण भरपूर दिवस लागतात. रोडमार्गे होऊ शकते, कारण लवकर उठतात ना, त्याच्यामुळं चालताना लवकर चालतात. आणि पहिली बात म्हणजे लवकर उठल्यावर रोड असतो, तकलीफ होत नाही. इथे ना किती जरी उन्हाळा असो कसा असो थोडं लेटच चालायला लागतं या ठिकाणी किनाऱ्यामार्गे, कारण दव असते पूर्ण. आणि अंधारामध्ये रस्ता म्हणलं थोडं दिसत नाही, बॅटरीनी पण चालू शकत नाही, दव भरपूर असते. आणि थंडीच्या टायमाला धुके पण भरपूर असते या ठिकाणी. तर आम्ही असा मार्ग शोधत चाललेलो आहे. तर पगदंडी, कधी हरभरा चण्या ह्याच्यातून, कधी गव्हाच्या शेतीतून, कधी जशा शेती असेल तरी. शक्यतो इकडं चणा आणि गव्हाची शेती ही कंपल्सरी आहे या ठिकाणी. आम्हाला एक आता थोडंसं ऊन लागले, बसण्यासाठी थोडी जागा शोधतो आहे. भरपूर असं ऊन आहे या ठिकाणी. जर पाहिलं तर नर्मदे हर या ठिकाणी बघा, आपण आहे ना आता आहे ना इथून जे भरमान खुर्द या ठिकाणी चाललेलो आहे. आणि पाय इथे का, अरे वाव, कसे इथे थांबलो आहे. नर्मदाजी आहे, किती सुंदर अशी वाहते. आणि तिकडनं पोरं आवाज देतात ती, हे बघा. वा बघा आता हे बदक किती सुंदर असे शांत बसलेले. पण काय त्यांना घुंगरू असा आवाज आला, खुळुंग. आणि ते एकदम उडत, कितीतरी असतील, 50-100च्या पुढे असतील. व्हाईट कलर, ब्लॅक कलर दोन्ही पण कलरचे बदक आहेत. आणि असा नर्मदा परिक्रमा दक्षिण तटावरून सहस्रधारा, भरमान खुर्द, सहस्रधारा ह्या ठिकाणं आहे ना पवित्र ठिकाणे. भरमान खुर्द हे पवित्र ठिकाणे. 2 विभागातून नर्मदा माया वाटलेली आहे. 2 ठिकाणावरून वाहता येते. आणि मध्यभागी आपल्याला आहे ना ब्रह्मदेवाचं जे आहे ना मंदिर आहे, ब्रह्मदेवाने जी तपस्या केली ना ते ठिकाणी आहे, पवित्र ठिकाण. त्या ठिकाणी चाललेलं आहे, ज्या ठिकाणी पवित्र अशा ब्रह्मदेवांनी तपस्या केली, देवाने येऊन तपस्या केलेली आहे ते ठिकाणी. त्या ठिकाणी चाललेलो आहे आता. आणि जे आपण तर सहस्रधारा या ठिकाणी चाललेलं आहे. नर्मदा मैयाचं असं रूप आहे या ठिकाणी. चालायला आम्हाला असा मार्ग आहे या ठिकाणी. तो जो आहे तो समोर पाहतो तो उत्तर तट आहे, देवतट आहे. आणि हा पितृतट आहे या ठिकाणी. आणि असं जाण्याचा असा मार्ग आहे, असं चाललेलं आहे या ठिकाणी. हा असा मार्ग आहे जाण्याचा. हे बघ, नर्मदे हर या ठिकाणी बघा. आपण आहे ना आता आहे ना तर वीर कटिंग बोलतात इथे. आणि या ठिकाणी आणि पुढे आम्हाला लागेल ती
धरमपुरी, सहस्रधारा, बरमान खुर्द असे एक पवित्र असे ठिकाणं आहेत. त्या ठिकाणी चाललेलो आहे. दक्षिण तटावर आहे. आता वीर कटिंग ही जी नर्मदा मैया ही टन मारते, कट होते, कटिंग होते, त्याचं नाव आहे ना वीर कटिंग आहे. वीर कटिंग म्हणजे नर्मदा मैयाने कटिंग केल्यासारखी अशी कट मारलेली आहे आणि तिथून पुढे गेलेली आहे. पण बोलतो त्या पद्धतीने अशी कट मारलेली आहे. तर इथे किती मोठं पवित्र पात्र आहे नर्मदा मैयाचं जर पाहिलं तर त्या ठिकाणी. आणि पुढे गेल्याच्यानंतर बघा तुम्हाला आहे ना पात्र किती छोटं झालेलं दिसेल पुढे सहस्रधारा या ठिकाणी. कारण एका ठिकाणावरून 6 ठिकाणावरून नर्मदा मैयाचं पाणी विभागलं जाणार. त्याच्यामुळं छोटं छोटं मैया होत जाणार. आणि इथे ही जी कटिंग दाखवतो मला वीर कटिंग पुढे दाखवतो. वीर कटिंग असा जाण्याचा मार्ग आहे नर्मदा परिक्रमा. काही कुठून येतात, काही कुठून, पण भरपूर मार्ग तयार झाले आता ह्या ठिकाणी नर्मदेहर. या ठिकाणी बघा आपण नर्मदा मैया आहे ना वीर कटिंग जसे म्हणतो ना आपण, वीर कटिंग अशी कटिंग झालेली. कटिंग म्हणजे त्या बाजूने ना कटिंग करीत तसे गेलेले. इकडं एवढा मोठा पॅसेजर आहे आणि तिकडनं आहे ना नर्मदा मैया आहे ना त्या बाजूला गेलेली आहे सर्व. आणि तिकडं त्याचं नाव इथं ठेवलं वीर कटिंग आहे या ठिकाणी. अशी आहे माई. आणि आता आम्ही चाललो ते पुढे सहस्रधारा या ठिकाणी नर्मदे या ठिकाणी बघा नर्मदा मैया आहे ना आपण पाहिलं ना तर वीर कटिंग झालेली. म्हणजे अशी आलेली आहे, अशी बघा. तिकडून परत तिकडे गेलेली अशी, परत अशी येऊन सरळ गेली, सरळ होऊन थोडी अशी गेलेली. त्या वीर कटिंग त्या ठिकाणी अशी नर्मदा माई गेलेली आहे. आणि आमचा जो दक्षिण तटावरून परिक्रमा मार्ग आहे हे जे पुढे चाललेत परिक्रमावासी. आणि त्या ठिकाणी आम्ही चाललेलो आहे असे. नर्मदा माई त्या बाजूने आहे. नर्मदा माई भरपूर मोठी आहे, कमीत कमी 500-600 मीटरच्या पुढं रुंद असेल. 1/2 किलोमीटरच्या पुढे एवढा भाग, एवढी मोठी होत चाललेली आहे आता नर्मदा माई. आणि पुढे गेल्याच्या नंतर आम्हाला एक सहस्रधारा आणि पवित्र असे ठिकाण आहेत. त्या ठिकाणी आजचं आमची विश्रांती आहे. आज थांबणार आहे पवित्र या ठिकाणी. इथं ब्रह्माचं तपस्वी स्थळ आहे त्या ठिकाणी. येताना पण त्या तटावर आम्ही थांबलो होतो तपस्वी स्थळाला, या तटावर पण जाताना पण थांबलो. म्हणजे दोन्ही बाजूने आम्ही तपस्वी ठिकाणी थांबलेलो आहे पवित्र अशा ठिकाणी. तर आम्हाला ओंकारेश्वर या ठिकाणी जायचं आहे. आणि ऊन भरपूर असल्यामुळं चाल काही एवढी होत नाही. आणि कमी प्रमाणामध्ये 20 ते 25 किलोमीटरच्या पुढं चालतच नाही. जास्तीत जास्त 25, कमीत कमी 15 ते 20-25 या दरम्यानच परिक्रमा जी आमची चालण्याची चाल होते, चालते. कारण इतर रेती बघा कितीतरी रेती सर्व आहे या ठिकाणी. भरपूर रेती नर्मदा नर्मदे ठिकाणी आपण बघू शकता. नर्मदा मैयाचं हे जल आहे ना इथं आहे ना थांबलेलं आहे, असं शांत झालेलं आहे. याचं कारण म्हणजे इथे पुढं सहस्रधारा आहे. सहस्रधारा म्हणजे 6 ठिकाणावरून आहे ना नर्मदा मैयाची आहे ना विभागणी झालेली आहे. तर ब्रह्माची तपस्वी असल्यामुळे आहे ना ते ब्रह्मांनी तप केलेले आहे त्या ठिकाणी. कारण जे ब्रह्माचे तपस्वी म्हणजे मध्यभागी ब्रह्मदेव आहे ना तपाला बसले होते या ठिकाणी. तेव्हा नर्मदा मैया दोन्ही बाजूने गेली, पण ब्रह्मदेवाला काही डिस्टर्ब नाही केला. या ठिकाणी असा परिक्रमा असं जायचं आहे. आणि परत वर चढायचं या ठिकाणी असं आहे. हे पहा कठीण. तर बघा हे असं हे तर या ठिकाणी पाहिलं तर इथं आहे ना आपल्याला सप्तधारा, इथं एक ब्रिज आहे. त्या ब्रिजवरती भरपूर अशा गाड्या थांबतात. कारण या सप्तधारावरून एवढा सुंदर दिसतात ना ब्रिजवरून ते या ठिकाणी. ते आपणही तिथं एका कोपऱ्यात ब्रिजवरून पाहणार आहेत त्या ठिकाणी. आणि एक दर्शन पण घेणार आहे
या ठिकाणी सुंदर असं तुम्हाला दाखवणार व्ह्यू मी सप्तधाराचा 6 दारांचा. या ठिकाणी बघा नर्मदा माईच्या दक्षिण तटावर आहे आम्ही. तशी इथं थांबवले, इथं जल थांबले, पुढे गेल्यावर स्पीड बघा जलला कितीतरी स्पीडमध्ये भागणार, मग असे जोरात भागणार, पळत जाणार. ते डायरेक्ट ब्रह्मान खुर्द या ठिकाणी जाऊन थांबणार. असं 1 किलोमीटरपर्यंत स्पीड आहे या ठिकाणी. हो असं आहे नर्मदे. या ठिकाणी बघा आपण सप्तधारा बघण्यासाठी जाणार ना आता, त्यावेळेस आपल्याला इथं सप्तधारा ब्रह्मान घाट या पहिले आपल्याला सप्तधारा म्हणजे 6 धारातून नर्मदा मैया विभागलेली आहे. तर नर्मदा मैयाचं जल आहे ना असं अडवलेलं आहे या ठिकाणी बघा. जे आहे ना ब्रह्माची तपोभूमी म्हणतो ना, या ठिकाणी असं जल अडवलं. त्याच्यानंतर 6 धारांमधून विभागणी झाली नर्मदा म्हणजे 6 धारामधून या ठिकाणी बघा. इथं किती मोठा जो दगड म्हणतो ना, कितीतरी मोठा डोंगरच आहे. आणि तिथे आडल्याच्यानंतर मग 2 विभागून मग परत 6 दारांमधून पुढं आता आपल्याला तसं पण भेटणार आहे बघायला या ठिकाणी नर्मदे या ठिकाणी आपण बघू शकता. आपण आहे ना सप्तधारा या ठिकाणी जवळजवळ आलेलो आहे. तर आपण दक्षिण तटावरती आहे. हा एवढा मोठा डोंगर आहे, त्याच्यावरती कितीतरी झाडे पण उगलेली आहेत. या ठिकाणी आहे ना मध्ये एवढा मोठा डोंगर आहे. तिकडनं त्या बाजूनी पण आहे नर्मदा मैया जाते आणि ह्या बाजूनी पण जाते. इथं या ठिकाणी पण आहे ना 2 दारांमधून आहे या ठिकाणी. ज्यावेळेस आपण म्हणतो ना गुप्त रूपामध्ये सुद्धा काही ठिकाणावरून नर्मदा मैया जाते. ते तिथं ह्या डोंगरांच्या खालून जल जातं या ठिकाणी. कारण एवढं मोठं जल आहे, त्याच्यातल्या 2 विभागणी झालेली आहे. तर आम्ही दक्षिण तटावरती आहे आता. बर्मान सप्तधारा या ठिकाणी बर्मान घाट आणि आपण बघू सप्तधारा अशा 2 ठिकाणावरून चाललेली आहे मैयाजी. आणि इथून पुढे मैयानं जे स्पीड घेतलेलं आहे ना फुल स्पीडनी या ठिकाणावरून. तर आत्ता जर एवढं स्पीड आहे तर पावसाळ्याच्या दरम्यान किती मैयाचं स्पीड असेल या ठिकाणी. तर आपण जर पाहिलं तर हे असं ठिकाणी इथं अडवलेलं पाणी आहे बघा. पुढे आता स्पीडने जाणार या ठिकाणी नर्मदे. आणि वरती बघा गाडीवालेसुद्धा ब्रिज आहे ना, मोठा ब्रिज आहे, हवे आहे तो. आणि वरून गाडीवाले बघतात थांबून ह्या ज्या, त्यांना पण किती सुंदर दिसतात. आणि ज्या सप्तधारा जवळजवळ प्रत्येक गाडी थांबते या ठिकाणी. तर मोठा हवे आहे तो, 44 नंबर हवे आहे तो आपल्या केंद्राचा. 44 नंबर हवे या ठिकाणी बघा. हा असा हवे आणि त्याच्या ब्रिज खालून जाते नर्मदे. या ठिकाणी बघा आपण आहे ना आता सप्तधारा या ठिकाणी आलेलो आहे. आता ह्या ज्या आहे ना आपल्याला सप्तधारा 6 धारा. आता याच्यामधल्या काही ज्या धारा आहेत ना याच्यामधल्या आहे ना इथून पुढं त्या 6 धारांमधून आहे ना काही विभागलेली आहे. आता सपोज आपण जर इथं पाहिलं ना तर या ठिकाणी आहे ना तर 1, 2, 3 धारांमधून पुढं गेल्याच्या नंतर परत वेगळ्या 2 धारा होतात. अशा आहे ना 3 आणि 2 5 आणि तिकडे 1 6. तर वरून पण 6 धारा दिसतात बरोबर. आता ह्या ठिकाणी बघा कसं आहे ना असं नर्मदा मैयाच्या किती स्पीड आहे या ठिकाणी जर पाहिलं तर. असा नर्मदा मैयाचा असा एक तिथे हे झालं जे आहे सप्तधारा दक्षिण तट बर्मान खुर्द बर्मान घाट जिथं आहे ना ही जी आहे ना जी तपोभूमी आहे ना ही जी आहे ना ही ब्रह्माची तपोभूमी आहे या ठिकाणी. या ठिकाणी असं झाली ना. आणि त्याच्यातल्या 2 धारा पुढे गेल्यानंतर ज्या धारा झाल्या एक ब्रह्मांना गेली आणि एक सूर्यकुंडला गेली. अशा 2 धारा आहे तिथे पण पुढं या ठिकाणी आलेलं असं हे तर आपण बघू शकता या ठिकाणी नर्मदे. या ठिकाणी बघा आपण आहे ना या सप्तधारा या ठिकाणी आहे. आता याच्यामध्ये आहे ना आपल्याला जी एक धार जी समोर दिसते ना ती गेली ब्रह्मनघाट. आणि ही जी एकूण एक धार गेली ना ती गेली सूर्यकुंड या ठिकाणी. आता आम्ही ना दक्षिण तटावर आहे. आता आम्हाला त्या ज्यावेळेस पलीकडचा देवतट त्या साईडने आम्ही आलो होतो मागच्या जर त्याला बरेच दिवस झाले. त्यावेळेस होता एक दिवस होता तो आपल्या मकर संक्रांतीचा दिवस होता. त्यावेळेस आम्ही त्या साईडने होतो. आणि आता सध्या आहे ना आम्ही ह्या साईडने आज आहे 11 तारीख 11/3/2026
मार्च महिन्यामध्ये आहे आणि ऊन लागते मार्च महिन्यात. आणि आम्ही चाललो या साईडने सूर्यकुंड या ठिकाणी. आणि मध्यभागी एवढा मोठा आहे ना हे झालेले आहे, तिथे आहे ना ब्रह्माची तपोभूमी आहे. तिथं मोठमोठी मंदिरं आहेत या ठिकाणी. दोन्ही नर्मदा मैयाच्या दोन्ही धारांच्या मध्ये, एक सूर्यखंडाला एक ब्रह्मणला गेली त्या धारांच्या मध्ये मोठमोठी मंदिरं आहेत या ठिकाणी. जर पाहिलं तर मोठमोठी मंदिरं आहेत आणि एक पवित्र असं ठिकाण आहे हे, ज्या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. तर आम्ही चाललो आहे आता सूर्यकुंड या ठिकाणी. आता जी धार पाहिली तुम्ही आम्ही, ती गेली ब्रह्मणला आणि ही जी धार तुम्हाला चालली ना ही गेली सूर्यकुंडाला. तर आम्ही इकडे चाललेलो आहे सूर्यकुंड या ठिकाणी नर्मदे हे हार या ठिकाणी. बघा हे सूर्यकुंड आहे आणि ह्या सूर्यकुंडात 4 कुंड आहेत. निरोगी कुंड पण आहे इथं. निरोगी कुंड म्हणजे कसं असतं, तिथं माती लावायची त्या निरोगी कुंडापाशी आणि आंघोळ करायची, अख्खं शरीर निरोगी होऊन जातं. असे एक कुंड आहेत. असे या ठिकाणी पवित्र असं ठिकाणी, पवित्र असं स्थान आहे या ठिकाणी जर पाहिलं तर. आणि असे काही कुंड आहेत, 4 कुंड आणि सूर्यकुंड. हे जे आहे हे सूर्यकुंड आहे सर्व. इथे जर पाहिलं तर हे असं सूर्यकुंड आहे. आणि ह्या ठिकाणी 2 विभागात आता एक त्या साईडने सुद्धा मैया जाते आणि ह्या साईडने सुद्धा मैया जाते. एवढा मोठा आहे ना, जवळजवळ 2 ते 3 किलोमीटरचं अंतर आहे. इकडून 2 किलोमीटर आणि तिकडून म्हणजे 3 किलोमीटरचं अंतर आहे या ठिकाणी. जर पाहिलं तर 3 किलोमीटरच्या अंतरावरून मैया चाललेली आहे. इकडून आणि तिकडूनही मैया आहे, त्या तटावरून पण आहे ह्या तटावरून आहे या ठिकाणी. पाहिलं तर आता आम्ही पुढे चाललो आहे बरमान खुर्द या ठिकाणी. नर्मदे यार या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना आता नर्मदा परिक्रमा मार्ग दक्षिण तटावरती आहे. कुंडावरून पुढे निघल्याच्या नंतर जिथे 4 कुंड आहेत त्या ठिकाणावरून इथं बघा आपल्याला 2 भागात विभागलेली नर्मदा मैया. तर या ठिकाणी आपण असा नर्मदा परिक्रमा मार्ग दक्षिण तटावरती आहे. दक्षिण तटावरून पुढे आपण आहे ना ब्रह्मण खुर्द या ठिकाणी चाललेलो आहे. ब्रह्मण खुर्द पुढे आपल्याला या ठिकाणी जर ब्रह्मण खुर्द पाहिलं तर हा जो समोर मंदिर दिसतं ते ब्रह्मदेवाचं मंदिर आहे. त्या ठिकाणी जर पाहिलं ते सर्व दोन्ही आहे ना तिकडनं नर्मदा मैया आणि इकडनं नर्मदा मैयाच्या दोन्ही मध्यभागी बरोबर मंदिर आहे ते. आणि त्या मंदिराला जाण्यासाठी आपल्याला ना बोटचा मार्ग करायला लागतो, बोटीने जावं लागतं. आता इथे नर्मदा मैया या ठिकाणी कशी स्पीडने जाते. जर इकडनं जर ह्या साईडला आलं तर इथून आहे ना आपण आहे ना मैया क्रॉस करू शकतो पायी, पण ते पाण्याचा अंदाज घेऊन. पण त्या साईडनी ये न करता पुढे बोट आहे, बोटीने पण मंदिराकडे जाऊ शकतो. पण ते परिक्रमा जो करतो परिक्रमा वाशिनला अथॉरिटी म्हणजे जाऊ शकत नाही त्या ठिकाणी. जे परिक्रमा नाही करत त्या लोकांसाठी तिथे मंदिराचं दर्शन घ्या. जिथे ब्रह्मदेवाची तपभूमी आहे, ब्रह्मदेवाने तप केलेले आहे त्या ठिकाणी. आणि असं आणि ज्या दोन्ही भागात विभागले तिथं मध्ये जे बेट तयार होतं त्या बेटाच्या याच्यात शेती करतात लोक, तिथे राहतात पण. एवढं मोठं. आणि ज्यावेळेस नर्मदा मैया जल येते तेव्हासुद्धा काही इकडून काय विभागलं जातं जल, काही त्या साईडने विभागलं जातं पावसाळ्यामध्ये. आणि एवढ्या उंच भागामध्ये ते पूर्ण फुल जल असं इथपर्यंत अजूनही इथं दिसतं. कितीतरी हे दगडी कसे नर्मदा मैयाने किती मोठा दगड या साईडला बाजूला सारला. एवढे मोठमोठे दगड फोडत नर्मदा मैया या ठिकाणावरून गेलेली आहे. ह्या एका भागातून दुसऱ्या भागातून त्या ठिकाणी सुद्धा एवढे मोठे दगड तोडलेले आहेत या ठिकाणी. पाहिजे तर नर्मदा मैयाने. आणि आम्हाला जाण्याचा किनारा मार्ग आहे का नाही? किनारा मार्ग आहे, किनारा मार्ग आहे. त्यासाठी रोडने न जाता आम्ही किनाऱ्या मार्गे आलेलो आहे. तर आम्हाला आज 200 नर्मदापुरमपर्यंत किनारा मार्ग लागणार आहे. तिथून पुढे आम्हाला थोडंसं बॅकवॉटर लागणार आहे, मग आम्हाला रोड मार्ग लागणार आहे. आम्ही 150 किलोमीटरपर्यंत अजून किनाऱ्याने जाऊ शकतो. 150 ते 200 5-7 दिवस 7 ते 10 दिवस लागणार कमीत कमी, कारण एवढं चालत नाही आता उन्हाळा असल्यामुळं या ठिकाणी. तर 10 दिवसात आम्ही किनाऱ्यावर आणि तिथून पुढे आम्हाला रोड लागणार आहे. तर बघूया या ठिकाणी. तर आपल्याला हे जे मंदिर दिसतं हे मंदिर आहे ते ब्रह्मदेवाचं. आणि इथं आम्ही आश्रमात आजच्या दिवशी विश्रांती घेणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे आमच्या परिक्रमेचा मार्ग आहे. आणि या ठिकाणी बघा असा किनारा आहे, एकदम सुंदर किनारा आहे. नर्मदे यार या ठिकाणी बघा नमामि देवी नर्मदे. आपण आहे ना जे आहे ना इथे आहे ना सगळ्यात मोठी हनुमानांची पण मूर्ती आहे. दीपेश्वर महादेव आहे या ठिकाणी. दीपेश्वर धाम म्हणतो ना आपण, दीपेश्वर महादेव. नर्मदा मैयाच्या मध्यभागी ह्या साईडनी सुद्धा एवढंच, याच्यापेक्षा जास्त जल आहे ना त्या साईडनी. आणि नर्मदा मैयाच्या याच्यामध्ये ना एवढी लोक एवढी घाण करतात नाही बघा. इथं मेलेली म्हैस टाकलेली आहे नर्मदा मैयाच्या इथे आतमध्ये. किती लोक
विचित्र असतील इथली. विचित्र लोक म्हणायचे, बघून सुद्धा कितीतरी दुःख वाटतं या ठिकाणी. हे असं प्रकार आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो. हे एवढं ब्रह्माची तपोभूमी आहे आणि ह्या ठिकाणी असं करतात. आणि इथली लोक किती हे असतील. नर्मदे हर.